हाय फ्रेंड्स, प्रेरणाज होममेड रेसिपी मध्ये आज आपण पुन्हा स्पेशल रेसिपी बघणार आहे. आता थोडे वातावरण पण चेंज झालेलं आहे, गरमी अशी वाढायला लागलेली आहे. तर थोडं शरीराला थंड असं आपण काहीतरी प्यायची इच्छा होते. तर अशा वेळेला आपण शरीरासाठी थंड आणि पित्तनाशक अशी सोलकढी कशी बनवायची ती बघणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. तर इथं मी आमसूल घेतलेला आहे, म्हणजे कोकम घेतलेलं आहे. इथं 10-12 कोकम घेतलेले आहेत इथं. आणि थोडंसं कोमट पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये, म्हणजे हे लगेच असे त्याच्यामध्ये भिजतात. आणि मग आपण आता हे थोडा वेळ असंच बाजूला ठेवून देणार आहे, म्हणजे त्याच्यातलं सगळं कोकम मधलं जे अर्क आहे ना ते सगळं पाण्यामध्ये उतरेल. तर आपण थोडा वेळ ठेवून देणार आहोत. आता इथं मी एक नारळ घेतला होता, ओला नारळ, आणि त्याचे पातळ असे तुकडे करून घेतलेले. तुम्ही किसणीने किसून घेतला तरी पण चालेल, म्हणजे ते मिक्सरला एकदम सहज फिरते आणि पटकन होतं. आता इथे मी हे पातळ असे कापून घेतलेले. तिथे एक नारळ घेतलेला आहे मी, आणि 3 छोटे आल्याचे तुकडे घेतलेले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आणि थोडं कलरसाठी आपण ह्याच्यामध्ये बीटचे 2 तुकडे घातलेले आहेत, अर्धा चमचा जिरं घातलेले, आणि याच्यामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत. आणि हे आता मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत. ते बीट घातल्यामुळे ना कलर पण खूप छान येतोय याला, सोलकढीला. बघू शकता किती छान असं कलर आलेला आहे. आणि हे आता आपण नारळाचं दूध एका कापडामध्ये असं गाळून घेणार आहोत. आता एक बाउल घेतले आणि त्याच्यावरती आपण चाळून ठेवून देणार आहोत. आणि वरती असं स्वच्छ धुतलेलं आपण सुती कापड असं घालून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण आता हे नारळाचं दूध घालून असं गाळून घ्यायचंय. तुम्ही हे गाळणीने सुद्धा गाळू शकता, पण गाळणीने गाळलं तर कशी त्याच्यामध्ये जे ओल्या खोबऱ्याचे जे कण असतात ना बारीक बारीक, ते असे पिताना वगैरे तोंडामध्ये असं असे लागतात, आणि मग ते खवखवल्यासारखं होतं. त्यामुळे हे चांगलं असं कापडानेच गाळून घ्यायचंय. आता सुरुवातीला मी थोडंसं चमच्याने असं दाबून घेते. आणि आता हे ह्याच्यामधलं आपण नारळाचं दूध हे काढून घ्यायचंय. जेवढं आपण शक्य होईल तेवढं आपल्याला हे पिळून घ्यायचंय. आता सुरुवातीला आपल्याला हे दूध एकदम थोडंसं दाटसर असं येतं, आणि बाकीच्या वेळेला आपण 2 वेळा प्रोसेस करतो ना, तेव्हा थोडंसं हे नारळाचं दूध पातळ असं हे होतं. त्यामुळे सुरुवातीचं दूध एकदम हे आपल्याला हे जेवढं शक्य होईल तेवढं हे काढून घ्यायचंय. आता हे आपण पिळून घेतलेलं आहे, आणि हे परत जो राहिलेलाच होता आहे ना, तो आता आपण परत मिक्सरला लावून घेणार. असं आपण 2 वेळा प्रोसेस करणार आहोत ही. तुम्ही 2 वेळा किंवा 3 वेळा प्रोसेस करू शकता, पण त्याच्यापेक्षाही जास्त करायचं नाही प्रोसेस, नाहीतर मग आपली सोलकढी एकदम पातळ होते आणि चवीला तर बिलकुल अजिबात चांगली लागत नाही. त्यामुळं 2दा ते 3दाच आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून काढायचंय. परत आपण अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेले. तर अशी प्रोसेस ही आपल्याला 2 वेळा किंवा 3 वेळा करून घ्यायची आहे. तर इथं मी ही 3 वेळा करून घेतलेली आहे. आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला याच्यातलं हे दूध काढून घ्यायचंय. तर ही प्रोसेस मी 3 वेळा केलेली आहे. तुम्ही 2 वेळा सुद्धा करू शकता. आणि बघू शकता याच्यामधलं आपण पूर्णपणे असं हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे, आणि आता चोथा राहिलेला आहे. तर आता तो आपण बाजूला काढून घेऊ. आणि इथं एवढं हे नारळाचं दूध निघालेलं आहे. बघू शकता खूप निघालेलं आहे. एका नारळापासून आपलं हे एवढं दूध निघालेलं आहे. एकदम पण दाटसर ठेवायची नाही किंवा एकदम पण पातळ अशी ठेवायची नाही. थोडंसं मध्यम अशी आपल्याला ही सोलकढी बनवून घ्यायची आहे. आता जे आपण कोकमचं बाजूला ठेवलं होतं बनवून, ते याच्यामध्ये आता घालून देणार आहोत. ते पण आपल्याला गाळणीने व्यवस्थित हे गाळून घ्यायचंय. आणि तुम्ही कोकम ऐवजी मार्केटमध्ये कोकम आगळ म्हणून मिळतं ना, ते सुद्धा याच्यामध्ये घातलं तरी चालेल. ते तुम्ही पाव कप घालू शकता याच्यामध्ये.
रेडीमेड मिळतं मार्केटमध्ये. तर इथं आपण हे कोकमचा अर्क घालून घेतलेला आणि थोडंसं आता आपण हे हलवून घेऊ आणि अर्धा चमचा इथं काळं मीठ घातलेलं आहे आणि छानपैकी असे हलवून घेऊ आणि थोडीशी आपण वरून आता कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर इथे ही आपली सोलकढी तयार झाली आहे. पण सोलकढी ही आपल्याला थंड असेल तरच खूप छान लागते. तर आपण ही आता अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. म्हणजे अर्धा ते 1 तास आपण ही फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत अशी थंड होण्यासाठी. आणि बघू शकता आता 1 तासाने सोलकढी खूप थंड अशी झालेली आहे. तर इथं आपली ही सोलकढी बनवून तयार झालेली आहे. खूप झटपट अशी ही सोलकढी बनवून तयार होते. आता गरमीच्या दिवसामध्ये आपल्याला थोडं थंड असं प्यायची काहीतरी इच्छा होते. तर हे अशा वेळेला थोडं शरीराला थंड आणि पित्तनाशक अशी ही सोलकढी नक्की करून प्यायची. तर इथे ही थंड आणि पित्तनाशक अशी सोलकढी बनवून तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.